काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू. जनसेवा जन कल्याण आपल्या दादाचा वारा, साथीला साजरा करू महाराष्ट्र स्वाभिमानाचा. जेवढ्या एरियामध्ये जेवढ्या त्या मुलाशी संपर्कात जेव्हा जखमी झालेला तो मुलगा आणला, तर जेवढ्या लोकांचा संपर्क झाला त्यांनी वॅक्सिन ही घेतलंच पाहिजे. आपल्या हातातल्या दोन गोष्टी आहेत, तिथल्या एरियातल्या कुत्र्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे आणि वॅक्सिन जेवढे जे मुलाच्या संपर्कात आले त्यांनी रेबीज वॅक्सिन घेतलंच पाहिजे. आणि कुत्र्यांबद्दल की तितका पूर्ण एरिया एकमेकांना रेबीज वॅक्सिन 100% तो रेबीज तिथे आहे व्हायरस आणि तो एंडेमिक एरिया झालेला आहे. त्यामुळे तिथल्या पूर्ण कुत्र्यांचं रेबीज वॅक्सिनेशन झालं पाहिजे. मोकाट कुत्र्यांचा तिथे बंदोबस्त, तिथे कुत्रे मोकाट गायब झाले पाहिजे, तरच तो एरिया, नाही तर उद्या जाऊन तो रेबीज एंडेमिक एरिया होऊ शकतो आणि भयानक परिस्थिती उद्भवू शकते. मॅडम, भुसावळ शहरामध्ये एक दुर्दैवी घटना घडलेली आहे. तारकेचा मृत्यू झालेला आहे कुत्र्या चाव्यामुळे, काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाचं की हा पूर्ण झोनोटिक व्हायरल डिसीज आहे, तो म्हणजे कुत्र्यांमुळे आहे. तर कुत्र्या ज्यांच्याकडे आहे त्यांनी रेबीज वॅक्सिन प्रत्येक कुत्र्याचं, जे पाळीव कुत्रे ॲटलिस्ट, आपण रोडवरचे तर काही समजू नाही शकत, रोडवरच्या कुत्र्यांबद्दल लक्षणं बघा तुम्ही. जो कुत्रा जो अचानक धावतोय, अंगावर धावतोय, म्हणजे त्याला लक्षणावरून समजतं काय रेबीजचं आहे. तर अशा रुग्णाला जर एखाद्याला चावला, म्हणजे तो बिनकामाने चावला, त्याचं नाव न घेता चालू आहे, म्हणजे त्याला रेबीज असू शकतो. आणि जर चावल्यानंतर 10 दिवसापर्यंत त्याला ऑब्झर्वेशन खाली ठेवायचं त्या कुत्र्याला. ते कुत्र्याचं लक्षण आहे की तो बिनकामाने चावतोय, म्हणजे त्या रेबीज त्याला मारून टाकलं पाहिजे, कारण की त्याच्या लाळेमध्ये रेबीज आहे आणि तो भयानक कोणालाही रेबीज चावला म्हणजे इन्फॅक्ट थोडीशी लाळ असली, तिथे जखम जरी असली किंवा चेहऱ्याला जर झालं तर 100% रुग्ण दगावतो. इतका भयानक रेबीज एन्केफेलायटिस होतो. आणि ज्यांच्याकडे पाळीव कुत्रे आहेत ना, त्यांच्यासाठी नॉर्म्स आहेत की त्यांचं वॅक्सिनेशन झालंच पाहिजे. म्हणजे ते रेबीज जर वॅक्सिन त्यांनी नियमित घेतले तर ह्या अशा ज्या कुत्र्यांना रेबीज पासून आपण टाळू शकतो. तर रेबीज वॅक्सिन नियमित झाले पाहिजे, याचे नॉर्म्स आहेत आणि त्या प्रत्येक पाळीव कुत्रे पाळणाऱ्यांनी ते कळायलाच पाहिजे, म्हणजे आपल्यापासून धोका निर्माण नको व्हायला जनतेला. मॅडम, याची लागण वगैरे होते का ह्या मनुष्यामध्ये असं काही? हे बघा, जर मनुष्याला रेबीज झालेल्या कुत्र्याने चावलं तर त्याची जी लाळमध्ये जो रेबीज व्हायरस होता त्या कुणाला गेला, त्या रुग्णाला गेला. आणि त्या रुग्णाला प्रतिकार शक्ती नाही आहे, म्हणजे त्याने रेबीजचं वॅक्सिन आपण कधी घेतो, आधीच नाही घेत बाकीच्यासारखं, चावल्यानंतर घेतो, त्याला बिलकुल इम्युनिटी नाही आहे आणि तो स्पेशली चेहऱ्याच्या भागात गेला आणि त्याला पण रेबीज इन्फेक्शन झालं. त्याच्या लाळेमध्ये पण हे रेबीजचे व्हायरस येतात आणि त्या लाळेच्या संपर्कामध्ये कोणी पण गेलं, त्या लाळेच्या, आता समजा लाळ आहे आणि माझ्या जर अंगठ्याला काही लागले, माझे उंड ओपन आहे, माझी उंड ओपन आहे, जखम आहे, तिथे ती लाळ लागली, तर त्या लाळेमुळे मला लगेच रेबीज होणार, म्हणजे चावायची गरज नाही. लाळेमधल्या व्हायरसचा एक्सपोजर रक्तामध्ये झाला तर डायरेक्ट रक्तामध्ये घुसतो आणि तो मेंदूमध्ये घुसतो आणि लगेच रेबीज एन्केफेलायटिस होतं. रेबीज एन्केफेलायटिस डेडली 20 म्हणजे 10 दिवसापासून 90 दिवसामध्ये भयानक, म्हणजे तो दगावतोच रुग्ण. असं रेबीज एन्केफेलायटिस भयानक आहे. पण मॅडम, अशा वेळेस रस्त्यावर एखाद्या, आता ह्या मुलाला जो चावला गेला त्यावेळेस अनेक लोक धावलेत, त्यावेळेस असं विचार नाही केला जात की आपण याला रेबीज झालेला आहे, काय झालेलं आहे? हे बघा, त्याला चावल्याबरोबर त्याला लगेच रेबीज इन्फेक्शन, फक्त व्हायरस आतमध्ये जातो, इनॉक्युलेट होतो आणि मग इन्फेक्शन होतं. इन्फेक्शन झाल्यानंतर त्याची लक्षणं असतात. आता बाळाला जर रेबीज आहे, आम्ही कशावर नकतो की ते बाळाला एन्केफेलायटिस व्हायला 10 दिवसाचा वेळ असतो किंवा 3 ते 4 दिवसामध्ये जर फारच टॉक्सिक असेल आणि ब्रेनमध्ये फास्ट, जर चेहऱ्यामधून लगेच ब्रेनमध्ये जातो, तर त्याची लक्षणावरून समजते याला रेबीज झाला आहे. म्हणजे व्हायरस गेला म्हणजे याला रेबीज झाला नाही, त्याची इम्युनिटी कमी आणि त्याला एन्केफेलायटिस झालं तर त्याला ना एरोफोबिया असतो, म्हणजे तो आल्याबरोबर भयानक त्याला सहन नाही होत हवा. इनफॅक्ट त्याला पाणी पण दिसलं का तो एकदम इतका घाबरतो, म्हणजे याच्यावरून समजायचं याला रेबीज एन्केफेलायटिस. अशा रुग्णांच्या लाळीला आपला स्पर्श झाला म्हणजे आपल्यालाही लागण होऊ शकतं. त्याला उपाय आहे की पटकन रेबीजचं वॅक्सिन घ्यायचं. सर्वांनी ज्यांना स्पर्श केला, ज्यांना स्पर्श झाला त्यांनी रेबीज वॅक्सिन घ्यायचं. वॅक्सिनमध्ये पोटेन्सी खूप चांगली आहे आणि ती वॅक्सिन जे रेबीज व्हायरस गेलाय त्याला डायल्यूट करून आपल्याला रेबीज होण्यापासून रक्षण करू शकतं. आणि
ज्यांचं एक्सपोजर म्हणजे आता डायरेक्ट चेहऱ्याला झालंय तर त्यांना लगेच इम्युनोग्लोबिन म्हणजे डायरेक्ट तो व्हायरस आपण डायरेक्ट मारू शकतो आणि एक इम्युनिटी तयार करू शकतो. म्हणजे रेबीज व्हॅक्सिन त्याला कॅटेगरी 1, कॅटेगरी 2, कॅटेगरी 3. कॅटेगरी 2 मध्ये काय होतं की रेबीजला थोडंसं उंड आहे आणि तिथे लागलं त्यांनी व्हॅक्सिननी सेफ होतो. पण कॅटेगरी 3 मध्ये भयानक जखमा आहे जसं ह्या मलाच्या होत्या आणि तिथे आपल्याला रेबीजचं व्हायरस आहे त्याला मग इम्युनोग्लोबिन तिथे जखमेमध्ये सोडलं जातं आणि त्याच्यापासून आपण वाचू शकतो. मॅडम एकंदरीत पाहिलं का आपण भुसावळच्या रस्त्यावरती श्वान भरपूर आहेत, कुत्रे भरपूर आहेत आणि घराघरामध्ये सुद्धा आहेत, काय सांगाल? हे बघा, ज्या आपल्या नागरिकांचा आता एवढं भीतीचं वातावरण आहे आणि हे आपण बघतो की रस्त्यावर इतके सारे मोकाट कुत्रे असतात. या मोकाट कुत्र्यांचं वॅक्सिनेशन झालेलं नाही आहे. वॅक्सिनेशन आणि अचानक त्यांना रेबीज झाले आहेत तर अशा पथकांनी श्वान पथकांनी नगरपालिकेकडून नियमित ह्या रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्याची पाहणी करून असे डाऊटफुल जरी वाटलेले कुत्रे असले तरी त्यांनी ती ताब्यात घेऊन त्यांना नियमित रेबीज व्हॅक्सिन दिलं पाहिजे. आणि मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त 100% हा झालाच पाहिजे. तेव्हाच जे नागरिक आहे ते सुरक्षित राहतील. आज त्या एरियामध्ये कुठलाही मुलगा बाहेर यायला धस्तावतोय. जे पालक हे धस्तावतात की काही त्यांना सिक्युरिटी नाही आहे तर सिक्युरिटीसाठी नक्कीच नगरपालिकेपासून आमची सगळ्यांचीच अपेक्षा आहे की ह्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे, त्यांचं नियमित वॅक्सिनेशन झालं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेबीज एंडेमिक एरिया होऊ शकतो कारण की एंडेमिक म्हणजे काय, त्या एरियातल्या सगळ्या कुत्र्यांची लागण म्हणजे रेबीज व्हायरस त्यांच्यामध्ये पसरलेला असेल. आणि आपल्यासाठी संरक्षणासाठी काय महत्त्वाचा मुद्दा आहे, प्रिव्हेन्शन. ती प्रिव्हेंटिव्ह व्हॅक्सिन जी रेबीज व्हॅक्सिन जेवढ्या एरियामध्ये जेवढ्या त्या मुलाच्या संपर्कात जेव्हा जखमी झालेला तो मुलगा आणला तर जेवढ्या लोकांचा संपर्क झाला त्यांनी व्हॅक्सिन ही घेतलंच पाहिजे. आपल्या हातातल्या 2 गोष्टी आहेत, तिथल्या एरियातल्या कुत्र्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे आणि व्हॅक्सिन जेवढं जे मुलाच्या संपर्कात आले त्यांनी रेबीज व्हॅक्सिन घेतलंच पाहिजे. आणि कुत्र्यांबद्दल की तितका पूर्ण एरिया एकमेकांना रेबीज व्हॅक्सिन 100% तो रेबीज तिथे आहे व्हायरस आणि तो एंडेमिक एरिया झालेला आहे. त्यामुळे तिथल्या पूर्ण कुत्र्यांचं रेबीज व्हॅक्सिनेशन झालं पाहिजे. मोकाट कुत्र्यांचा तिथे बंदोबस्त, तिथे कुत्रे मोकाट गायब झाले पाहिजे तरच तो एरिया, नाही तर उद्या जाऊन तो रेबीज एंडेमिक एरिया होऊ शकतो आणि भयानक परिस्थिती उद्भवू शकते. श्रमिकांच्या शक्तीची, भाविकांच्या भक्तीची, शेतकऱ्यांच्या कष्टाची, मराठीच्या निष्ठेची, संस्कारी शिस्तीची, आधुनिक तत्वाची, लखलखत्या तेजाची, आशा ही देशाची. आमची भाजपा सर्वांची, तुमची आमची भाजपा सर्वांची, भाजपा सर्वांची. भाजप महायुती आहे, प्रगती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे. शिवबांच्या धोरणांची, रयतेच्या हक्काची, मनामनातून नाद उसळे हो. मराठीला अभिजात दर्जा, कृती केली ही गर्वाची, अभिमानासाठी झटते हो, हो, हो. श्रमिकांच्या शक्तीची, भाविकांच्या भक्तीची, शेतकऱ्यांच्या कष्टाची, मराठीच्या निष्ठेची, संस्कारी शिस्तीची, आधुनिक तत्वाची, लखलखत्या तेजाची, आशा ही देशाची. आमची भाजपा सर्वांची, तुमची आमची भाजपा सर्वांची, भाजपा सर्वांची. भाजप महायुती आहे, प्रगती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे. काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू. जनसेवा जन कल्याण आपल्या दादाचा वारा, साथीला साजरा
माझ्या विश्वाची माऊली ती हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती या सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती जग जिंकून झाले ते मित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे शमशीर वीर की जबर उठी राणा अभिमान है तू शौर्य धनुष का बाण है तू मेवाड़ दरा का ओज लिए वो एक लिंग दीवान है तू मेरे राणा अभिमान है तू शौर्य धनुष का बाण है तू मेवाड़ दरा का ओज लिए वो एक लिंग दीवान है तू धीरा 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 Subscribe now and press the bell icon. Never miss an update.